नमस्कार मंडळी. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात मावशीने या दोघांना असं कॅप्चर करून केली. आता मी जर दिसली नाही ना तिला झोपलेली, की जवळ जो आहे ती त्याला उठवण्याचा असा प्रयत्न करते. कारण रात्रभर ती मला जागवते, म्हणून मग सकाळी बऱ्यापैकी मी झोपलेली असते. मग मी जर तिला नाही दिसली तर मामा किंवा मावशी कोणी ना कोणी माझ्याजवळ झोपलेलं दिसतंच आणि मग तिचा त्यांना उठवण्याचा प्रयत्न असतो. आता मामाच्या शेजारी तिला मी दिसली आहे म्हणून ती माझ्याकडे सुद्धा येणारच. आता हे आमचं रोजचं रुटीन झालेलं आहे. रात्रभराच्या जागरणानंतर सकाळी कुठे मला थोडं 2-3 तास झोपायला मिळतं, पण त्यातही ही मुलगी अजिबात झोपू देत नाही. कारण सकाळी सकाळी तिची खेळण्याची वेळ असते. जेव्हा मला झोपायचं तेव्हा ती खेळते आणि जेव्हा तिला झोपायचं तेव्हाही मला ती झोपू देत नाही. कारण मी झोपायला लागली की लगेच उठते. असो, हे तर चालतच राहणार. काय करणार, लहान बाळ आहे ना, असो त्या गोष्टी होतातच. आणि मला त्याचं काही वाटत नाही, कारण बाळाचा त्रास आईनी नाही तर कोणी सहन करायचा ना. आज आहे महाशिवरात्री म्हणून सकाळी सकाळी मस्त चहा घेतला आणि त्यानंतर बघा प्रिशू किती शांत झोपली. आंघोळ वगैरे केल्यानंतर तेवढीच काय ती शांत असते झोपलेली असताना. पुढे मंदिरामध्ये मंडप वगैरे टाकलेला आहे. नंतर प्रिशूला मी असं छानसं रेडी केलं, कारण आंघोळ करून ती लगेच झोपलेली. आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये, त्याआधी मी ना छानशी रांगोळी काढून घेतली. नंतर साबुदाण्याची खिचडी खाल्ली मंदिरामधनं आल्यानंतर वगैरे. आणि हिचं जवळ असणं तर कंपल्सरी. काय करणार, या जवळ थांबावंच लागतं. नंतर ना बाबाचं सरप्राईज आलं. सरप्राईज म्हणजे टी त्यांच्यासाठी आम्ही टी मागवलेला. त्यांच्यासाठी काय सर्वच बघणार, पण त्यांचे एक्सप्रेशन ना खरंच खूप छान होते आणि बघण्यासारखेच. फुल व्लॉग माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे, तो नक्की बघा. आता आम्ही टी व्ही वगैरे सर्व चेक करून घेतला. चला, या व्हिडिओला मी इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.